राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडलेला जबरी चोरीचा गुन्हा तालुका पोलिसांकडून उघडकीस। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांची धडाकेबाज कारवाई। 36,000 रुपयाचा माल हस्तगत। दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास तक्रारदार तेजस महेंद्र सोनवणे वय 22 राहणार दापोरे जिल्हा जळगाव हे नाशिक येथून बलेनो गाडीने येत असताना झोपेची डुलकी आल्याने त्यांनी बाळापूर तालुका जिल्हा धुळे शिवारातील हॉटेल कल्पेश जवळ गाडी उभी करून गाडीत झोपलेले असताना अनोळखी आरोपींनी तक्रारदार यांच्या गाडीचा दरवाजा उघडवून त्यांना मारहाण करून त्यांचा 36,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल 3,000 रुपये लुटून पडून गेले। याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, पोलीस हवालदार कुणाल पान पाटील, पोलीस हवालदार उमेश पवार, हर्षल धनगर, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल धीरज सांगडे, रवींद्र सोनवणे यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तक्रारदाराकडून अनोळखी चोरट्यांची माहिती घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबडे यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्र फिरवीत पारंपरिक व तांत्रिक पद्धतीने गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला। तर या अभिलेखावरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यातील वसीम उर्फ वड्या सलीम रंगरेज वय 39 राहणार शब्बीरनगर 2000 बस्ती इकरा वॉटर प्लांट जवळ 100 फुटी रोड धुळे याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबुली दिली व गुन्ह्यातील चोरीस गेलेला तक्रारदार यांचा विवो कंपनीचा मोबाईल आणि 500 रुपये रोख मिळून आल्याने गुन्ह्याच्या तपासात जप्त करून निष्पन्न झालेल्या आरोपीला गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आले असल्याचे समजते। तर गुन्ह्यातील तपासात आरोपीकडून 36,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, 500 रुपये रोख रक्कम असा 36,500 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असल्याचे समजते। याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फागणे गावानजीक काल एक घटना घडली होती जबरी चोरीची। या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इसमाकडून जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसा गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता। ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे। त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत। ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री बांबडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे।